इकडे गेलात का गांधारपाले केव्स मध्ये कधी? लेण्या दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये? कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही, पण ह्या एक लेण्या आहेत. मी कायम बघतो इथून जाताना, पण कधी वरती नाही गेलो. एक दिवस जायला पाहिजे वरती. मागून रस्ता होता खालून जायला. 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30 4 तासात पोलादपूरला आलो. चला मित्रांनो, पोलादपूरला पोहोचलेले आहे. 8:30 वाजलेले आहेत. अजून 150 किलोमीटर राईड बाकी असेल. रत्नागिरी. मगाशी दिव्याच गाडी चालवता, मी पिलियन मागे बसलेलो, आराम केला थोडा. बट एसडीची रायडर सीटपेक्षा पिलियन सीट खूप कम्फर्टेबल वाटली मला मागे बसायला. सिरियसली मेंबर्स आहेत जे कनेक्ट पण झालेले, फॉलोअर्स माझे. त्यातले खूप जण एस डी ॲडव्हेंचरवाले पण होते, ज्यांना एस डी ॲडव्हेंचर घ्यायची आहे तरी पण कन्फ्यूज आहेत की घेऊ की नको. तर त्यांच्यासाठी स्पेशल ही व्हिडिओ आहे. मी सांगेन एस डी ॲडव्हेंचर आहे मस्त बाईक. ज्या बजेट रेंजमध्ये जी बाईक येते ही बाईक, तर खरंच खूप भारी बाईक आहे बजेटमध्ये. कारण जर ह्या बजेटमध्ये तुम्ही कम्पेअर केलं तर व्हीस्ट्रॉम आहे, KTMची 250 ॲडव्हेंचर आहे, हिमालयन आधी होती, बट आता हिमालयन 450 थोडी अजून पुढे एक्सटेंड जाते. तर ज्या बजेटमध्ये येते त्या बजेटमध्ये बाईक खूप चांगली आहे ही. पण जे असतं ना, म्हणजे एखादी चांगली गोष्ट असेल तर त्याच्या वाईट गोष्टी पण असतात. तसं याचा ड्रॉबॅक हे की याचे सर्व्हिस सेंटर्समध्ये पार्ट्स अवेलेबिलिटी नाही आहे. म्हणजे इन्फॉर्म करावं लागतं, म्हणजे त्या लोकांना कॉल करावं लागतं. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर मग पार्ट्स येणार, मग त्याच्यानंतर ती लोकं फोन करून सांगणार. तर सर्व्हिस ह्या लोकांनी थोडी इम्प्रूव्ह केली पाहिजे. पण स्पेअर्स पार्ट पण खूप महाग भेटतात. जर इंडिकेटर्स म्हटलं तर इंडिकेटर 1100 रुपये इंडिकेटर्स आहेत त्यांचे. सर्व्हिस स्वस्त आहे. पहिले 2-3 सर्व्हिस ज्या आहेत तुमच्या त्या खूप तुमच्या रिजनेबल. माझी सर्व्हिस काहीतरी पहिली सर्व्हिस 1,500-2,000 रुपयामध्ये झालेली, 2,000 रुपयामध्ये काहीतरी झालेली होतं. मी आता कशेडी घाट चालेल विचार करतोय. कशेडी घाटातनंच जायचं. सरळ गेलात तर तुम्हाला कशेडी टनल आहे आणि हा तुमचा रस्ता जातो आपला कशेडी घाट. तर आपण येताना टनलवरनं जाऊया, पण जाताना आपण कशेडी घाटातनं जाऊया, कारण खूप दिवस झाले आपण कशेडी घाटातनं नाही आले. तर हा रस्ता खराब होता आणि ॲक्च्युली ते कन्फ्युजन पण आहे. राईट लगेच समजून येत नाही. पहिला कसा तो पोलादपूरवरनं सरळ गेला की समजून यायचं, बट आता तो टनल सरळ केल्यामुळे हा कशेडी घाटचा जो राईट टर्न आहे तो कधी कधी मिस होऊन जातो. तर रस्त्याचं काम झालेलं आहे. आता पुढे माहिती नाही किती काम झालं आहे किती नाही ते, बट हा पण रस्ता पूर्ण खराब होता. तर आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे. इथे स्टार्टिंग तरी झालेली आहे रस्त्याची. पूर्ण सुमसाम रस्ता आहे. पहिला इथे नुसतं मोठे हेवी व्हेकल्स असायचे. आपण काय ओव्हरटेक करतो, त्या ओव्हरटेक करायला पण जमायचं नाही या घाटामध्ये. आता तुम्ही बोलाल की अरे टनल बनवायचं घाटातनं का जातोय, तर घाटातनं जायची मजा एक वेगळी असते जी तुम्हाला टनलमधनं येणार नाही. आता माझी ॲडव्हेंचर गाडी, जेव्हा मी जिक्सरवरनं यायचो इथे, तो पूर्ण गाडी लीन करायचं. या टर्निंगला आहे ना पूर्ण लीन करायचं गाडी. आता तेवढ्या स्किल्स आहेत माझ्याकडे लीन वगैरे करायला, पण ॲडव्हेंचरला मला तेवढं नाही जमत लीन करायला, कारण थोडी हेवी आहे. उगाच बॅलन्स केला तर स्लिप होईल गाडी. पण तसं मी कॉर्नरिंग करायचं आपल्या ह्याला जिक्सरवर, एवढी मजा यायची नाही ह्या घाटावर कॉर्नरिंग करायला. आणि ह्या घाटातनं जायचं अजून एक कारण आहे, म्हणजे स्वामी समर्थांच्या मठात जेव्हा पण मी गावी जातो या रूटनी मुंबई गोवा हायवेनी, तेव्हा हा एक मॅन्डेटरी प्लेस आहे माझ्यासाठी की मठात जाऊनच मी पुढे जातो. एक वेळ जाताना तरी जातो किंवा येताना तरी जातो असं. पण आता येताना मी उद्या दुपारनंतर निघणार आहे, तर मला हे भेटणार नाही, रात्री मठात यायला भेटणार नाही, म्हणून बोला जाताना जाऊया. ते रस्त्याचं काम चालू आहे अजून. ओके, रस्त्याचं अजून काम चालू आहे, पूर्ण झालं नाही, थोडं बाकी आहे मध्ये. श्री स्वामी समर्थ मंदिर कशेडी.
चला पोहोचलो आपण इथे, दर्शन करूया. पोहोचलेलो आहे मठात. मस्त की स्वामींचं दर्शन झालेलं आहे. तर निघूया आता डायरेक्ट रत्नागिरी. परशुराम घाटात एक स्टॉप घेऊया. चावी छान आहे. तुम्ही जर इकडनं येत असाल तर टनल अवॉइड करून 2 मिनटासाठी वरती येऊ शकता. 2 मिनटावरच आहेत मठ. कशेडी घाट चढल्यावर जिथे पोलीस चौकी आहे ना कशेडी घाटामध्ये, तिकडनं लेफ्ट टर्न मारून सॉरी तुम्ही जर इथून टुवर्ड्स रत्नागिरी साईड जात असाल तर राईट टर्न मारून वरती येऊ शकता. खूप छान मंदिर आहे. जर आलात तर अवश्य भेट द्या स्वामींना. आणि मंदिराच्या मागणंच पण मंदिराच्या मागणं पण रूट आहे वरती यायला. चला कशेडी घाट उतरलो. आता जायचं सुसाट. आता डायरेक्ट थांबायचं आपण परशुराम घाटामध्ये. परशुराम घाटामध्ये पण माझा एक आवडता प्लेस आहे, जो म्हणजे असं बोलतात ना की त्या प्लेसवर गेलं की आपल्याला असं खूप भारी वाटतं किंवा एकदम ती एक वेगळीच फिलिंग असते. तो प्लेस आहे रोडलाच लागून आहे. तुम्ही पण बघितलं असेल मे बी तुमचा पण. हा बघा इथून कशेडी टनल चालू होता. दाखवतो मी पण तुम्हाला तो प्लेस. तुम्हाला पण आवडेल तो प्लेस किंवा तुम्हाला पण आवडत असेल. त्या प्लेसवर गेलं की एवढं शांत आणि असं एकदम भारी वाटतं ना की असं वाटतं तिकडे थांबावं. जसं आपला मुंबईचा जसा मरीन ड्राईव्ह की तिथे गेला की अरे समुद्राकडे बघतच बसावं, तसं त्या प्लेसवर गेल्यानंतर असं वाटतं त्या निसर्गाकडे फक्त बघतच बसावं. बरोबर मंदिर. चला खेळ आलं. खेळ ओ 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 हो 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 हो. तिकडे चांगलाच ओव्हर स्पीडिंगला आला असणार, गाडी कंट्रोल नसणार झाली आणि पडली असणार. आज डंपर असणार वाटतं. मित्रांनो चिपळूण येईल आता. खेड सोडल्यानंतर ना हा एरिया माहिती नाही कुठला, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. पूर्ण मे बी चिपळूण नाही लागणार, चिपळूणच्या आधी थोडं आहे. पूर्ण केमिकलचे हे आहेत, म्हणजे काय बोलतात त्याला, केमिकल्स कंपन्या आहेत सगळ्या. आणि एवढा स्मेल मारतो. जसं आपलं गोवंडी सोडल्यानंतर कसं ते मानकुटच्या त्या ब्रिजवर सगळ्या केमिकलचा वास मारतो, तसा हा पॅच पूर्ण जसा. इकडचे लोक कसे राहतात काय माहिती एवढ्या केमिकलच्या याच्यामध्ये, स्मेलमध्ये. चिपलून इले चिपलून. खाल्लाव पिल्लाव जल्लाव. नवरा माझा नवसामध्ये राहिला का ना, चालला तुम्ही चिपळूणला चाललाव काय, तुम्हाला कसं कळलं. बट आपल्या कोकणात बघितलं काय, प्रत्येक 100 किलोमीटरवर भाषा थोडी चेंज होत असेल. अलिबाग साईडला थोडी कोळी भाषा, आगरी भाषा, ठीक आहे.
थोडं पुढे आल्यानंतर महाडला वगैरे थोडी वेगळी वेगळी भाषा आहे. हां, चिपळूण खेडपट्टा आलं तर ज्याला खाल्लीव पिल्लीव ती वाली अशी गोड भाषा. आता थोडं रत्नागिरीच्या पुढे गेलं कणकवली वैभववाडी सोडल्यानंतर मग आपली मालवणी भाषा चालू होते. मग कुडाळ सावंतवाडीपर्यंत आपली मालवणी भाषा. मग सावंतवाडी सोडल्यानंतर मग पुढे कोकणी भाषा आपली गोवन कोकणी जी गोव्याची लोक बोलतात ती वाली. म्हणजे प्रत्येक 100 किलोमीटरवर भाषा अशी थोडी थोडी चेंज होत होते. पण प्रत्येक भाषामध्ये गोडवा हा तितकाच असतो. तो बघा तो परशुराम घाट. तुझे नाम आले होती सूरभान बोले तुझे नाम आले होती. मी बोललो थंबनेल भेटतोय की काय आता. कोकण भूमी निर्माते भगवान परशुराम. मला कोकण एकदा पूर्ण फिरायचं आहे. कोकणामध्ये पण खूप सारे हिडन प्लेसेस पण आहेत जे एवढे काय बोलतात त्याला फेमस नाहीत पण खूप छान आहेत. इथे आपलं परशुरामांचं मंदिर पण आहे परशुराम घाटामध्ये. पण तिकडे वगैरे जाताना आला तर ते पण काहीतरी जायला पाहिजे, बघायला छान आहे. बघा परशुराम मंदिर इथून लेफ्टला आहे. हा एक माझा फेवरेट पॉइंट आहे. इथून मला काहीतरी एकदा सनसेटला यायचं आहे. जेव्हा सनसेट होतं ना तेव्हा खूप भारी वाटतं हे प्लेस. परशुराम घाटातनं कुठे पुढे थांबायला असेल ना तर मी थांबीन नक्कीच. हा खूप आवडता प्लेस आहे माझा, माहिती नाही का. पण जो मी बोललो होतो ना तो हाच प्लेस जिथे आल्यावर ना एकदम भारी वाटतं मला. बघू का थांबायला भेटतं काय ते. तुम्ही कधी लहानपणी ते चित्र काढलंय का? प्रत्येक मुलाने ते चित्र काढलं असणार की असं डोंगर दाखवतो आपण, मग त्या डोंगरातनं एक नदी दाखवते आणि आजूबाजूला आपण घरं दाखवतो. त्याच्या पुढे एक नदीच्या बाजूला एक झाड वगैरे दाखवतो. ठीक आहे, कधी असं लहानपणी काढलं आहे का? सेम तो हा व्ह्यू आहे तसा की मस्त डोंगर आहे, त्या डोंगरातनं नदी येते आणि आजूबाजूला घर आहेत. हा एक असा आवडता प्लेस आहे ना माझा. माहिती ना मला का, पण जाम आवडतो. इथे आल्यानंतर असं मस्त शांत वाटतं जरा. इथे मला एकदा सनसेट होताना यायचं आहे. म्हणजे त्या डोंगराच्या इथून मस्त असं इथे सनसेट होणार. आकाश थोडं एकदम ऑरेंज जसं सनसेटच्या टायमाला होतं तसं. काय व्ह्यू असेल यार, सही. यायला पाहिजे कधीतरी ते सनसेटला. पण चिपळूण मागे हा इकडचाच ब्रिज पडलेला ना, त्याचं अजून काम चालूच आहे. चिपळूणात चिपळूणात 314 किलोमीटर झालेले आहेत घरातनं निघून.
11:15 वाजले. 11:15 म्हणजे 10:30 झाले असेल. इकडे पुढे माझं 10 मिनटं. संगमेश्वर रेल्वे स्टेशन. थांबा काय एक फोटो काढायला. त्याला सांग आम्हाला डायरेक्ट गणपतीपुळ्याला भेटा. आम्ही रत्नदुर्गावर नाहीत मग. हा चला बाय बाय बोलूया चांगल्या अशा प्लेसला. मस्त प्लेस आहे. चल बस सोनू. हे असे गावागावात नाही गेले की असे प्लेसेस बघायला भेटतात आपल्याला युनिक असे. हा आतला रस्ता आहे गणपतीपुळ्याला जायचा, ना की आपला मुंबई गोवा हायवे. हातकंबावरनं नाही गेले. संगमेश्वर रोडवरनं, संगमेश्वर रोडचा रेल्वे स्टेशन थोडं सोडलं ना की थोडं पुढे गेल्यानंतर राईट टर्न येतो. तो राईट टर्न असं म्हणजे थोडंसं खाली जायला स्लोपला तो राईट टर्न मारलाय आणि मग तो सरळ सरळ डायरेक्टली हा रूट येतो गणपतीपुळ्याला आतून. तिकडे हा प्लेस आहे ब्रिजवर. मित्रांनो रोड बघा का भारी आहे. मस्त रोड आहे. पावसात तर मस्त वाटेल. सगळं हिरवगार. दोन्ही साईडला हिरवा आणि वरनं मस्त रस्ता. पावसाळ्यानंतर यायला पाहिजे. माडाची बाग. माणसं साधी बोळी टाटा कोकणचे माणसं साधी बोळी. ऑलमोस्ट पोहोचू आता गणपतीपुळ्याला. गणपतीपुळे यायला झाला आता. मग अशी काहीतरी 15 किलोमीटर होतं. 15 किलोमीटर म्हणजे काय 10-15 मिनटं लागतील. पण डिसाईड असं केलं की डायरेक्ट मी गणपतीपुळ्याला येऊ, दर्शन करू. परत खिचडी भात असतो 2:30-3 वाजेपर्यंत काहीतरी. 2:30 वाजेपर्यंत खिचडी भात भेटतं तर ठीक आहे, नाही तर मग बाहेर जेऊ. तोपर्यंत ती लोक येतीलच. मग आता घरी जातो, मस्त फ्रेश होतो, पडतो 2 मिनटं आणि मग आपल्याला बाप्पाचं दर्शन करायला येतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला आता कॅमेराची बॅटरी पण डाऊन आहे. मी तुम्हाला डायरेक्ट आता घरी गेल्यानंतरच भेटतो. घरी गेल्यानंतर मग हा व्हिडिओ बंद करूया, एंड करूया डायरेक्ट. आणि मग जे गणपतीपुळ्याचं दर्शन, जय विनायक मंदिर वगैरे जे पण आहेत ते मग आपण पुढच्या व्लॉग्समध्ये कंटिन्यू करूया. ओके चलो बाय बाय, टेक केअर. तर मित्रांनो अशा बघ आपण गणपतीपुळ्याला पोहोचलेलं आहे. सकाळी 4:30ला आपण राईड सुरुवात केलेली. ऑलमोस्ट 12 वाजता आम्ही पोहोचलो इथे मावशीच्या घरी. मला प्रॉपर्टी दाखवतो, भारी आहे प्रॉपर्टी बघा. इथे आपला वेजिटा उभा आहे खाली. तिथे समोर बीच आहे, जो हा आहे ना तो बीच आहे, मालगुण बीच. फुल ऑन सी व्ह्यू. घरातूनच सी व्ह्यू भेटतो आपल्याला. इथे तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे दाखवलीच आहे. ठीक आहे, आता जे पण ॲक्टिव्हिटी आहे लाईक गणपतीपुळ्याचं दर्शन, बाकी त्यातून काही प्लेसेस फिरायचे आहेत ते आपण पुढच्या लॉगला कंटिन्यू करूया. जो सकाळपासून राईड केलेल्याचा लॉग आहे तो इथे आपण एंड करतो आहे. सो पोचलो आहे घरी. सगळे ते सगळं ठेवलं आहे, रायडिंग गिअर्स, हेल्मेट, चार्जिंगला लावलेत आपले फोन्स वगैरे सगळं. आणि प्लस कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली माझी, म्हणून मला लॉग करता आला नाही पुढे. तर मध्येच कुठेतरी गणपतीपुळ्याच्या आधी एक रूट होता तिथे कॅमेऱ्याची बॅटरी माझी एंड झाली. तर मग पुढे लॉग आता घरी आल्यानंतर लॉग एंड करतो आपण. चलो बाय बाय, भेटू पुढच्या लॉगमध्ये.